नमस्कार मित्रांनो, आज आहे सोमवार दिनांक 3 ऑगस्ट 2026। पुन्हा एकदा मित्रांनो पश्चिम महाराष्ट्र व कोकणपट्टीमध्ये पावसाचा जोर आपल्याला वाढलेला पाहायला मिळतोय। आपण जसं की स्क्रीनवरती बघू शकताय, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस आज पाहायला मिळत आहे। तसंच मुंबई, कल्याण, डोंबिवली, ठाणे, पालघर या भागामध्ये देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला आज पाहायला मिळणार आहे। तसंच पुणे असेल, खेड, दौंड या भागामध्ये देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे। तासगाव, विटा, वडूज या ठिकाणी, ईश्वरपूर, कोल्हापूर या भागामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी पाहायला मिळत आहे। पुणे जिल्ह्यामध्ये देखील आपला मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। सासवड, राहू या भागामध्ये देखील मध्यम स्वरूपाचा पाऊस आज आपल्याला पाहायला मिळणार आहे। मित्रांनो, काल काही प्रमाणामध्ये पावसाचा जोर हा कमी पाहायला मिळत होता, परंतु आज पुन्हा एकदा कोकणपट्टीमध्ये व पश्चिम महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावरील भागामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळतोय। तसेच सोलापूर, पंढरपूर, इंदापूर, बारामती, दौंड, करमाळा, जामखेड या भागामध्ये देखील हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळत आहे। तसेच मित्रांनो, या ठिकाणी बार्शी असेल, तुळजापूर असेल, तसेच धाराशिव, भूम, परांडा, वाशी, कळंब, बीड, माजलगाव, परळी, तसेच अहमदपूर, उदगीर, लातूर या भागामध्ये देखील आपल्याला मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळणार आहे। मित्रांनो, जालना असेल, सेलू असेल, लोणार या ठिकाणी, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, परभणी, हिंगोली, पुसद या ठिकाणी, वाशिम, उमरखेड, यवतमाळ, कारंजा या भागामध्ये देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळणार आहे। एकंदरीत या ठिकाणी मराठवाडा व विदर्भाचा विचार केला तर विदर्भामध्ये देखील मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय व मराठवाड्यामध्ये देखील भाग बदलत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आज आपल्याला पाहायला मिळत आहे। मित्रांनो, या ठिकाणी जळगाव, नंदुरबार, धुळे जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर कमी आहे। तुरळक भागामध्येच हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो। आज जर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्राचा विचार जर केला तर मराठवाडा, विदर्भामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस आहे। पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतो। कोकणपट्टीमध्ये या ठिकाणी मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आज आपल्याला पाहायला मिळत आहे। नाशिक जिल्ह्यामध्ये देखील हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय। हवामानामध्ये अचानक बदल होत असतात। आपण आपल्या डिजिटल शेतकरी युट्यूब चॅनलवरती पावसाचे नवनवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो, त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व व्हिडिओला लाईक नक्की करा मित्रांनो। धन्यवाद।